आपल्यासोबत खगोल अभ्यासक सुरेश चोपडे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। चोपडे सर, अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे भारतीयांसाठी हा, आपली पहिली प्रतिक्रिया? निश्चितच भारतीयांसाठी आणि आमच्यासारख्या खगोल अभ्यासकांसाठी ही अगदी अभिमानाची गोष्ट आहे। कारण इतक्या संपूर्ण आयुष्यामध्ये भारताच्या खगोल विज्ञानाच्या प्रगतीमध्ये दुसऱ्यांदा आपण अवकाशात चाललेलो आहे। आपण सुरुवातीला आपण रशियाच्या स्पेसच्या माध्यमातून अवकाशात गेलो होतो, पण आता आपण आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन मध्ये आपण चाललेलो आहे। नासा आणि भारताची एक एकत्र मोहीम आहे आणि याचा एकदम फायदा आपल्याला गगनयानासाठी होणार आहे। म्हणजे गगनयान त्याच विषयी विचारायचं होतं, गगनयान मोहिमेसाठी कसा फायदा होणार आहे याचा? कारण गगनयान मोहिमेसाठी आपण जे 4 अवकाश यात्र्यांचं ट्रेनिंग चालू आहे, पण ते पृथ्वीवर ट्रेनिंग चालू आहे। जोपर्यंत अवकाशामध्ये सराव होणार नाही किंवा अवकाशाची सवय होणार नाही, तोपर्यंत अवकाश यात्री त्यांचं आरोग्य चांगलं राहील का, ते चांगले प्रयोग करणार का, याच्याबद्दल थोडी शंका असते। या निमित्तानं अशा प्रकारचे अवकाशामध्ये गेल्यानंतर तिथे शारीरिक दृष्ट्या नेमकं त्यांना काय समस्या येऊ शकतात झिरो ग्रॅव्हिटीमध्ये, आणि तिथे जे प्रयोग केल्या जाणार आहे त्या प्रयोग म्हणजे अशाच प्रकारचे प्रयोग आपण कशा प्रकारे करू, एक प्रकारचं ही एक प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, रंगीत तालीम म्हणतो, अशा प्रकारची ही एक तालीम आहे। म्हणून गगनयान मोहिमेसाठी याचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे। दुसरा एक मुद्दा, या मिशन एक्झिओम मध्ये जे प्रयोग केले जाणार आहेत, भारताचे जे प्रयोग असतील त्याविषयी माहिती? नाही, भारताचे प्रयोग आणि नासाच्या प्रयोग हे जवळजवळ मिळूनच केल्या जाणार आहे। परंतु भारताच्या प्रयोगामध्ये अवकाशामध्ये आरोग्याच्या समस्या काय काय राहू शकतात याच्यावरती ऑब्झर्वेशन केल्या जाणार आहे, आणि काही इन्स्ट्रुमेंट आपण तयार केलेले आहे की जे झिरो ग्रॅव्हिटीमध्ये कशा प्रकारचं ते काम करेल, अशा प्रकारच्या जे प्रयोग आहे ते प्रयोग तिथे केल्या जाणार। जवळजवळ 3 प्रयोग आपल्या भारतातर्फे केल्या जाणार आहे। ठीक, चोपडे सर आमच्याशी बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आपल्यासोबत खगोल अभ्यासक सुरेश चोपडे होते।